खरं तर दिंडीचे मालकसुद्धा आपल्याबरोबर आहेत, श्री लेवे अण्णासाहेब लेवे, आणि त्यांनाही दिंडीच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. दिंडीचा दिनक्रम किंवा थोडक्यात किती वर्षापासून वगैरे हे सगळं आपण माहिती घेऊया. काय सांगाल तुम्ही दिंडीविषयी? आता दिंडीला आमच्या आज 33 वर्ष झालेली आहेत. 92 सालापासून आम्ही दिंडी आमची एकसारखी आपली आळंदी ते पंढरपूर पायीवारी करत असतात. साधारण आमच्या दिंडीत 350 माणसं असतात. आम्ही कुठलीही मेस घेत नाही, बिशी घेत नाही. त्यातनं आम्ही आमच्या पद्धतीनं गोळा करून हे सगळ्यांना पाठवून त्यांना शुभेच्छा आता दिलेल्या आहेत आम्ही, की तुम्ही जाऊन या, कुठंही काय नाही. आज आमच्या दिंडी चालक जरा काही कारणास्तव आजारी असल्यामुळे ती काही येऊ शकलेली नाही. त्यामुळे सगळ्या दिंडी जेवढे भक्त आमचे निघाले आहेत त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुम्ही तात्या आहे असं म्हणूनच सगळ्यांनी जावा, असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. माऊलींच्या क्षेत्र आळंदीमध्ये कलंबे महाराज मठामध्ये 2 दिवस या दिंडीचा मुक्काम असतो. तर पंढरपूरमध्ये आपण साधारणतः मुक्काम कुठे असतो या दिंडीचा? दूध पंढरीच्या समोर काळोशी म्हणून गाव आहे. त्या काळोशीच्या गावच्या तिथं आम्ही मालकीची जमीन घेतलेली आहे दिंडीची, तिथं आमचा मुक्काम असतो. महाराज, तुम्ही या दिंडीत गेल्या कित्येक वर्षापासून सहभागी होतात. या दिंडीविषयी आम्हाला थोडंफार काय सांगू शकाल? काय नेमकं काय दिंडीचं वैशिष्ट्य? हां, ह्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे एकमेकाला सावरून करून घेऊन जातात. सगळे प्रेमळ लोक आहेत, कुठेही कोणाला अडचणी येऊ देत नाहीत. हे सगळं करत असताना, चालताना, बोलताना कधी तुम्हाला कुठेही काय संकट येऊ द्यात, एकमेकाला सहकार्य करून मार्गस्थ होत असतात सगळे. रामकृष्ण हरी. आमची हे दिंडी क्रमांक 157 रथाच्या पाठीमागं ही दिंडी 1992 सालापासून सातारचे नगरसेवक शरद आप्पा लेवे आणि त्यांचे सहकारी सर्व वारकऱ्यांनी मिळून ही दिंडी सुरू केलेली आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे आणि दरवर्षी चालू आहे. आणि या दिंडीमध्ये येणारे सगळे वारकरी प्रत्येकाशी अगदी बंधुभावाप्रमाणे वागत असतात. आणि दिंडीमध्ये सर्व वारकऱ्यांची सगळ्या प्रकारची सोय केली जाते. आणि सगळे वारकरी एकमेकांची सेवा करत असतात, पडेल ते काम करत असतात. आणि माऊलींचा सोहळा चालू झाल्यानंतर रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामांच्या भजनांच्या आणि अभंगाच्या गजरामध्ये आणि दररोज चालत असतात. ज्या ठिकाणी विश्रांती असेल किंवा विसावा असेल किंवा मुक्काम असेल त्या ठिकाणची सगळी कामं, मग पुढं जाणारे लोक असतात ते तंबू वगैरे मारतात, त्या ठिकाणची साफसफाई करतात. वारकरी जमून आल्यानंतर मग पुढं जाणारी लोक त्यांची सगळी सोय करतात, पाणी देतात हातपाय धुण्यासाठी. आणि मग ते आलेले वारकरी त्यांना पुन्हा एकदम फ्रेश ह्याच्यामध्ये ते येतात आणि मग त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतात. आणि असा दररोजचा कार्यक्रम चालूच असतो. मी कमीत कमी 20 ते 25 वर्ष पायवारी केली, चौकदारी 20 वर्ष केली. मी भक्तांची सेवा केली. जागा जे वारकरी आहे त्यांची सेवा माझ्या हातात होईल एवढी केली पांडुरंगाच्या कृपेने. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी सौ शुभदा सचिन शामगावकर.
राहणार सातारा. आज आम्ही नगरसेवक लेवे वहिनी, नगरसेवक शरद लेवे आप्पा यांच्या दिंडीतून आज आळंदी ते पंढरपूर इकडे जाण्यासाठी प्रस्थानासाठी आज आमचं मुक्कामी आम्ही आळंदीमध्ये निघणार आहोत. उद्या आज आमचं तिकडे मुक्काम राहील. उद्या सगळेजण मिळून आम्ही पंढरपूरकडे पायी वाटचाल करणार आहोत. आमचे सगळे वारकरी खूप सुंदर उत्तमपणे एकमेकांना साथ देतात, सांभाळून घेतात, सहकार्य करतात. प्रत्येकाची भाषा बोली खूप सुंदर, गोड, आनंदी, एकमेकांना प्रत्येकजण प्रत्येक पायी वाटेवरती आनंद आणि भाव भक्तीचा प्रोत्साहन देत राहतात. त्यामुळे प्रत्येक जणांना उत्साह आणि प्रोत्साहनाने प्रत्येक आवडीने पंढरपुराकडे पांडुरंगाच्या कृपेनं प्रत्येकाची पायवारी सुंदर सुफळ संपूर्ण हो अशी माऊलींच्या चरणी खूप खूप प्रार्थना. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज